विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्समधील प्रॅक्टिस सेट 40 आपण स्टार्ट केला होता बघा, ज्यामध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट शिकत होतो आणि सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला, प्रिन्सिपल व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट, नंबर ऑफ इयर्स वगैरे हे आपण सगळं घेतलं होतं. आणि हा फर्स्ट क्वेश्चनसुद्धा झाला होता. पुन्हा एकदा आपण तो क्वेश्चन घेऊ. चला व्यवस्थित बघा सगळ्यांनी. इफ रिहाना डिपॉझिट 1,500 रुपीज in the school fund at 9% per annum for 2 years, what is the total amount she will get? बघा, प्रश्न तुम्हाला लक्षात आला आहे. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 3 गोष्टी यामध्ये शोधाव्या लागतात: प्रिन्सिपल व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट अँड नंबर ऑफ इयर्स. देन व्हॉट इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू? प्रिन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॉट, की जेवढी रक्कम आपण बँकेमध्ये ठेवतो किंवा जेवढी रक्कम आपण बँकेतून काढतो त्या अमाऊंटला आपण बोलतोय प्रिन्सिपल व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता प्रिन्सिपल व्हॅल्यू, ज्याला मी पी असा शब्द लिहितोय, रिहानाने 1,500 रुपीज हे स्कूल फंडमध्ये ठेवले. याचा अर्थ प्रिन्सिपल व्हॅल्यू किती आली? 1,500. ओके. इन द स्कूल फंड ॲट 9% पर ॲनम. दॅट मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट, बघा व्यवस्थित लक्ष द्या, रेट ऑफ इंटरेस्ट, जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल्स टू 9% पर ॲनम. याचा अर्थ काय हे तुम्हाला मी समजावलं होतं, परत एकदा सांगतो आहे का. 9% याचा अर्थ 100 रुपये जर मी बँकेत ठेवले तर बँक मला 9 रुपये एक्स्ट्रा देणार. कधी? पर ॲनम, एका वर्षानंतर. पर ॲनमचा अर्थ आहे पर इयर, % पर ॲनम. म्हणजे मला 100 रुपयांना 9 रुपये मिळणार. सपोज मी 200 रुपये ठेवले तर मला 18 मिळणार. 300 रुपये ठेवले तर मला 27 रुपीज मिळणार. मग त्याप्रमाणे बघा, रेट ऑफ इंटरेस्ट हा त्यांनी दिलेला होता 9% पर ॲनम फॉर 2 इयर्स. दॅट मीन्स नंबर ऑफ इयर्स दॅट इज एन इज इक्वल्स टू 2 इयर्स. ओके. नाव व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर तिला किती रुपये मिळतील असं गणित आहे. आपण काय करणार, तर तिला काय 1,500 नाही मिळणार रिटर्न, ते तर तिला मिळणारच आहे. त्यापेक्षाही एक्स्ट्रा रुपीज मिळणार 9% पर ॲनम, म्हणजे 100 रुपयानं 9, याप्रमाणे 2 वर्षाचे पैसे आपल्याला शोधायचे आहेत. त्यासाठी मी लिहिणार इकडे सिम्पल इंटरेस्ट, कारण 1,500 रुपयांना काही एक्स्ट्रा जे रुपये मिळणार आहेत ते आपण शोधणार. दॅट इज कॉल्ड ॲज द सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू पी इंटू आर इंटू एन, प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू नंबर ऑफ इयर्स अपॉन 100. ओके. नाव प्रिन्सिपल व्हॅल्यू इज 1,500 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट इज 9 अँड नंबर ऑफ इयर्स इज 2 अपॉन 100. ओके. ना हे 2 0 मी कट करतोय. 15 इंटू 19, सॉरी 15 इंटू 18, 9 2 जा 18. मग 15 इंटू 18 मी जर केला तर मला किती मिळतोय बघा. 15 8 जा 120, कॅरी 12. 15 1 जा 15 प्लस 12 दॅट इज 27. दॅट मीन्स त्याला एक्स्ट्रा रुपीज जे मिळणार आहेत सिम्पल इंटरेस्ट ते आहे 270. पण प्रश्न इथे संपलेला नाही आहे. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट? मग आपल्याला शोधायचं आहे अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. दॅट मीन्स काय, त्याला किती रुपये अमाऊंट मिळेल, तर त्याची 1,500 रुपये आहे ते मिळणारच आहेत. एक्स्ट्रा हे 270 रुपीज मिळतील. ओके. म्हणजेच टोटली मिळणार आहेत 1,770 रुपीज. देअरफॉर शी विल गेट total amount that is 1,770. ओके. हे गणित ऑलरेडी झालं होतं. आता मी जातोय नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा प्रश्न हा तुम्हाला कळायला पाहिजे. त्यातली प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे किंवा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. ओके. प्रिन्सिपल व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. चला स्टार्ट करू आपण पुढचा क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 40 त्यातला क्वेश्चन नंबर 2 हा सिंपल क्वेश्चन आहे, तोही तुम्हाला समजला पाहिजे. बघा, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ ₹2,50,000. जेठालालने बँकेमधून 2,50,000 रुपीज काढलेत. याचा अर्थ असा आहे की प्रिन्सिपल व्हॅल्यू दॅट इज पी इज इक्वल्स टू 2,50,000 rupees. Okay, now what is the rate of interest from a bank at the 10% per annum? That means rate of interest that is R is equals to 10% per annum. Okay, percent per annum means 10 रुपये प्रमाणे म्हणजे काय, तर पर्सेंट म्हणजे 100 रुपयांना 10 रुपये इंटरेस्ट लागणार आहे पर ॲनम, दॅट मीन्स पर इयर. मग आता 100 रुपयांना 10 रुपये इंटरेस्ट लागला आहे पर ॲनम, तर आपल्याला 2,50,000चा इंटरेस्ट शोधायचा आहे फॉर 5 इयर्स. मग नंबर ऑफ इयर्स दॅट इज 5. Okay, what is the yearly interest he must pay and the total amount he returns to the bank? इयरली इंटरेस्ट आपल्याला शोधायचा आहे. मग मी काय करणार, इथे लिहिणार सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100, PRN अपॉन 100. ओके, पी इज व्हॉट 2,50,000 rupees into rate of interest 10 into number of years that is 5 upon 100. ओके, पुढे काय करायचं सांगा, तर पुढे हा एक 0 कट होईल, हा 0 कट होईल आणि 2,50,000 इंटू 5 दॅट इज 125. 25 5 125, 1,25,000 हा असेल सिंपल इंटरेस्ट आफ्टर 5 इयर्स. ओके, आपल्याला आफ्टर 5 इयर्सचा सिंपल इंटरेस्ट नाही शोधायचा आहे. प्रश्न कसा आहे बघा, व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. हा जो इंटरेस्ट आलाय की नाही सिंपल इंटरेस्ट, हा 5 वर्षांचा आहे. वी हॅव टू फाइंड फॉर 1 इयर. मग फॉर 1 इयर सिंपल इंटरेस्ट is 1,25,000 upon 5. कारण आपल्याला किती वर्षांचा इंटरेस्ट मिळाला आहे, 5 वर्षांचा. आपल्याला एका वर्षाचा इंटरेस्ट शोधायचा, म्हणजे मी त्याला 5ने डिवाइड करणार. 5ने डिवाइड केलं तर बघा असा भागाकार जाईल की नाही, 12500, 5 दुने 10, इकडे 2 राहिले, 5 वजा 25 00. ओके, 25,000 रुपीज हा असेल पर इयर इंटरेस्ट. ओके, आता पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल रिटर्न. मग टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. ओके, किंवा प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल एवढी तर अमाऊंट बँकेला त्याला रिटर्न करावीच लागेल, 2,50,000 रुपीज प्लस व्हॉट प्रिन्सिपल. ओके, प्लस SI इज 20. टोटल सिंपल इंटरेस्ट 1,25,000. मग आता प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे 2,50,000, इंटरेस्ट आहे 1,25,000. दॅट मीन्स शी हॅव टू रिटर्न 3,75,000 रुपीज. 3,75,000 रुपये रिटर्न करावे लागतील जेठालालला. ओके, गणित तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर पुन्हा एकदा बघून घ्या व्हिडिओ आणि पुन्हा गणित समजावून घ्यायचा प्रयत्न करा. आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 कडे. तो सुद्धा तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3, श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर 2.5 year. पहिला प्रश्न काय आहे, तर पहिला आहे प्रिन्सिपल. ठीक आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला शोधता आली पाहिजे. श्रीकांतने एका बँकेमध्ये 85,000 रुपीज ठेवले. दॅट मीन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू इज
85,000 rupees. Okay, for 2.5 years. That means number of years is 2.5 years. Okay, at the rate of 7% per annum. Rate of interest is 7% per annum. Then in a saving bank account, what is the total interest he received at the end of the period? We have to find total interest, only total interest. आता बघा, मी सुरुवातीला तो जो नंबर ऑफ इयर्स आहे n तो 2.5 year आहे. याचा अर्थ तो आहे 2.5 years. ओके, किंवा मी त्याला कसं लिहिणार बघा, आपण हा फ्रॅक्शन सोडवायला शिकलो की नाही. 2 × 2 + 1/2, 4 + 1/2, दॅट इज 5/2, म्हणजेच 2.5 होईल. 5ला जर तुम्ही 2ने डिवाइड केलं तर उत्तर येणार 2.5. बघा, या 5ला 2ने डिवाइड करू. 2 दुने 4, 1 राहिला, पॉईंट घेतला, 2 पंचे 10, म्हणजेच नंबर ऑफ इयर्स आहेत 2 years. कळतंय का? मग आता पुढे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू P × R × N upon 100. PNR upon 100. Principal value is 85,000 rupees. Okay. Into rate of interest is 7. Number of years 2.5 upon 100. ओके, आता मी काय करणार माहिती आहे, या गणिताला अजून थोडंसं सोपं करायचा प्रयत्न करणार. सोपं कसं होणार बघा, 85,000ला तसंच ठेवायचं. ओके, 85,000 तसंच राहिल्यानंतर हा 7 तसाच 2.5 की नाही त्याचा मी पॉईंट काढणार आणि त्याला लिहिणार 25. जेव्हा मी एखाद्या संख्येचा पॉईंट काढतो तेव्हा काय होतं माहिती आहे, हा वरचा जो पॉईंट आहे ना तो निघाल्यानंतर खालच्या संख्येकडे एक शून्य वाढतो. म्हणजे इथे 2.5 त्याला 25 लिहिलं तर खाली 10 होणार. एक पॉईंट काढला की खाली एक शून्य वाढतो. पुढे हे 2 शून्य कट, हा एक शून्य कट झाला. 85 × 7 × 25. ओके, 85 × 7 × 25 किती येते बघू आपण. चला, मी इकडे 7ने मल्टिप्लाय करतो. 7 + 35, 3 आले, 7 8 8 7 56 + 3 59. 7 + 35, 3 आले, 7 8 56 + 3 बरोबर 59 × 25. 25 + 125, इकडे 12 आले, 25 9 225 आणि हे 12 हातचा आले होते म्हणजेच 237. त्यातला आपण 7 लिहिणार आहे. 23ला हातचा घेतोय. बरोबर करतोय का बघा. 25 5 125 हातचे आले 12, 25 9 225 + 12 237 आणि त्या 37चा 7 घेतला हातच्या 23. 25 5 125 प्लस हे 23 किती येतात बघा 148 मीन्स 14,875. इट इज द टोटल इंटरेस्ट. हा असेल टोटल इंटरेस्ट त्यांना पे करायला लागणारा आफ्टर 2.5 years. ओके, म्हणजे हे गणित तुम्हाला सगळ्यांना कळालेलं असणार आहे असा विश्वास करतो. फक्त फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. P × N × R upon 100 फॉर्म्युला आला की तुम्हाला ते गणित समजणार आहे. ओके, आणि आता पुढची राहिलेली 2 गणितं आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. एवढा अभ्यास व्यवस्थित करा. ठीक आहे, आज आपण स्टॉप करू. थँक्यू.